वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत आहोत हे तुम्हाला माहीत आहे. स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण व्याकरणाकडे लक्ष देत नाही आहोत. म्हटल्यानंतर आपण स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी मूलभूत गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत आहोत. आता त्या मूलभूत गोष्टींमध्ये आपण 4 गोष्टींकडे जास्त गांभीर्याने लक्ष देत आहोत. कोणत्या 4 गोष्टी? कर्ता, क्रियापद, कर्म आणि इतर शब्द. या 4 गोष्टींकडे आपण गांभीर्याने लक्ष देत आहोत. कारण की मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे, की ह्या 4 गोष्टींच्या सहाय्याने आपण स्पोकन इंग्लिश अगदी सहजतेने, अस्खलितपणे बोलू शकतो. आता जर ह्या 4 गोष्टी आहेत म्हटल्यानंतर त्या अनुषंगाने ओघाओघाने आपल्याला 12 काळ शिकणं येतं. आता 12 काळ शिकायचे आहेत म्हटल्यानंतर 12 काळ कसे सर? काळ तर 3च असतात. हो, अगदी बरोबर आहे. काळ 3च आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मग ह्या प्रत्येकाचे 4-4 उपप्रकार पडतात. हे 4-4 उपप्रकार पडतात म्हटलं तर त्यांची नावं पण आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या अनुषंगानेच मी तुम्हाला आज काळांची गोष्ट सांगतो. छोटीशी गोष्ट आहे, ऐकून घ्या. काय आपण असं म्हणूया, की काळ नावाचे आजोबा आहेत आणि या काळ नावाच्या आजोबांना 3 मुलं आहेत आणि या काळ नावाच्या आजोबांनी ह्या 3 मुलांची नावं ठेवलीत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता हे तिघं भाऊ इतके प्रेमळ आणि एकोप्याने राहतात, की या तिघं भावांनी असं ठरवलं, की आपल्या मुलांची नावं सारखेच ठेवायची. म्हणजे आपण कोणाचंही नाव वेगळं ठेवायचं नाही. मग वर्तमान काळाने पण तेच ठरवलं, की हो, मी माझ्या मुलांची नावं तेच ठेवेल. भूतकाळाने पण तेच ठरवलं, की हो, मी माझ्या मुलांची नावं तेच ठरवेल आणि भविष्य काळानेही तेच ठरवलं, की मीही माझ्या मुलांची नावं तेच ठेवणार आहेत. आणि म्हणून या तिघही भावंडांनी एकमत करून आपापल्या मुलांची नावं ठेवले. परंतु ह्या तिघं भावंडांना 4-4 मुलं आहेत आणि हे 4ही मुलांची नावं त्यांनी कसे ठेवले? पहिल्याचं नाव ठेवलं साधा, ज्याला इंग्लिशमधून सिंपल म्हणतात. दुसऱ्याचं नाव ठेवलं त्यांनी अपूर्ण, ज्याला इंग्लिशमधून आपण त्यांना काय म्हणतात? कंटिन्यूअस म्हणतात. तिसऱ्याचं नाव ठेवलं त्यांनी पूर्ण, त्याचं नाव परफेक्ट. आणि चौथ्याचं नाव ठेवलं, चौथा जास्तच लाडका असल्यामुळे त्यांनी चौथ्याचं काय नाव ठेवलं? पूर्ण अपूर्ण. असं एकत्रित नाव ठेवून दिलं. म्हणजे पहिल्याचं नाव ठेवलं साधा, दुसऱ्याचं नाव ठेवलं अपूर्ण, तिसऱ्याचं नाव ठेवलं पूर्ण आणि चौथ्याचं नाव ठेवलं पूर्ण अपूर्ण. म्हणजे अशा प्रकारे वर्तमान काळाची हे 4 मुलं झालेत. भूतकाळाचे पण 4 मुलं, त्यांनाही हेच 4 नावं दिले. भविष्यकाळाचे पण हेच 4 नावं दिले. म्हणजे काळ नावाच्या आजोबांना 12 नातवंड झाले आणि 12 नातवंडांची नावं 4च आहेत. सारखे, सारखे, सारखे. म्हणून आता मला सांगा, की हे काळ ओळखणं अवघड होणार आहे का? कसं बरं? काय म्हणणार आपण? साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण अपूर्ण भूतकाळ, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. झालं. हे 12चे 12 काळ आपण सहजतेने म्हणू शकलो. का बरं? कारण की मुलाच्या नावापुढे वडिलांचं नाव येतं. साधाच्या पुढे वडिलांचं नाव येईल की नाही? साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. हो की नाही? म्हणजे याचा अर्थ असा, की आपल्याला काळांची नावं लक्षात ठेवणं काही अवघड होणार नाही. आत्ता. इथून पुढे खरी मजा सुरू होते. कोणती मजा? की आपल्याला हे जे 12 नातवंड आहे, काळ नावाच्या आजोबांना हे जे 12 नातवंड आहे, या 12 नातवंडांची मैत्री करायची आहे. आणि ह्या मैत्री करत असताना त्यांची नावं आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि नावं कशी पाठ करायची हे तुम्हाला मी सांगितलं आहे. हो की नाही? आणि म्हणून सहजतेने तुम्ही हे 12 काळ लक्षात ठेवू शकतात. आता सहजतेने 12 काळ लक्षात ठेवत असताना साहजिकच आहे, आता हे 12चे 12 नातवंड तुमचे अतिशय पक्के जिवलग मित्र आहेत. परंतु आता काही कामानिमित्त हे 12 नातवंड आपापल्या कामा का कामकाजानुसार वेगवेगळ्या शहरामध्ये राहायला गेलेत. आता वेगवेगळ्या शहरात राहायला गेले तर तुमचे ते तर पक्के मित्र आहेत. आता त्यांची नावं माहिती आहेत. मग तुम्हाला जर त्यांच्याकडे कधी जायचं असेल, घरी ये-जा करायचं असेल, तर त्यांचे पत्ते माहिती असलं गरजेचं आहे की नाही? ॲड्रेस. आता मी ॲड्रेस असं का म्हणतो? तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे म्हटल्यानंतर ॲड्रेस माहिती पाहिजे आणि तो ॲड्रेस म्हणजे त्या काळाचं क्रियापदाचं रूप.
तुम्ही त्या काळाच्या क्रियापदाचं रूप जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला ऍड्रेस माहिती पडला, म्हणजे तुम्ही सहज त्यांच्या मित्राकडे त्याच्याकडे तुम्ही सहजतेने जाऊ शकतात. आता मला सांगा, की तुमचे Facebookवर भरपूरसे मित्र-मैत्रिणी असतील, हो की नाही? म्हणजे कमीत कमी 1000 पेक्षा तर जास्त मित्र-मैत्रिणी असतीलच. मग तुम्ही सर्वांचीच नावं लक्षात ठेवतात का? नाही. बरोबर आहे ना? परंतु तुमचे अतिशय शालेय मित्र, बालपणापासून असलेले मित्र, ह्या मित्रांची नावं तुमची अतिशय तोंडी पाठ असतात आणि सहजतेने त्यांची घरं, त्यांचे ॲड्रेस हे सर्व तुम्हाला माहीत असतात. तो कुठे राहतो, काय करतो हे सर्व माहीत असतं. तसेच आपले हे जे 12 मित्र आहेत, म्हणजे हे जे 12 उपकाळ आहेत, यांची नावं माहिती पाहिजे आणि नावं माहीत असताना त्यांच्या घराचा पत्ता माहिती पाहिजे आणि घराचा पत्ता मी कोणत्या अर्थाने म्हणतो, की त्याचं त्या काळात कोणतं रूप असतं, क्रियापदाचं कोणतं रूप असतं. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, तर तुम्हाला तो काळ सहजतेने ओळखता येईल. कारण की मी एवढं सगळं कशासाठी सांगितलं, की मुलांना 12 काळ शिकून झाल्यानंतर एकच प्रश्न उठतो. कोणता? सर, काळ कसा ओळखायचा? म्हणजे मी म्हणतो, की आपण संपूर्ण रामायण शिकलो आणि त्यानंतरही प्रश्न विचारतात. हो की नाही? तुम्हाला माहीत आहे ना काय प्रश्न आहे? आणि मग रामायण शिकण्याचा आणि त्याचं अध्ययन करण्याचा फायदा काय झाला? मग काळ शिकलो आणि एवढं करून झाल्यानंतरही तुम्हाला जर काळच ओळखता नाही आला तर काय फायदा स्पोकन इंग्लिशचा? तर स्पोकन इंग्लिश शिकत आहोत, मूलभूत गोष्टी शिकत आहोत म्हटल्यानंतर हे 12 काळ तुम्हाला माहिती पाहिजे. 12 काळांची नाव आणि त्यांचे रूप, क्रियापदाचे रूप. मग आता मी थोडक्यात, अतिशय थोडक्यात परंतु विस्तारित स्वरूपात सांगणार आहे. म्हणजे व्हिडिओ छोटा राहील, परंतु विस्तारित राहील. व्हिडिओ नाही, माहिती विस्तारित राहील. आता बघूया. मग मी जर असं म्हटलं तर साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं कोणतं रूप असलं पाहिजे? पहिलं. आणि जिथे गरज भासेल तिथे त्या क्रियापदाला गरजेनुसार एस किंवा ईएस हे प्रत्यय लावायचं असेल. हे झालं साधा वर्तमान काळाचं. अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय असेल? एम इज आर आणि क्रियापदाला आय एन जी. आता हा जो एम इज आर आहे हे तीन आहेत. मग तिघाचे तिघ एम इज आर वापरायचे का? नाही. जसा कर्ता असेल तसं एम इज आर. आयच्या पुढे एम हेच सहाय्यकारी क्रियापद लागतं. बाकी इज एक वचनासाठी, आर अनेक वचनासाठी. झालं. पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. हॅव हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं की तुमचा तो पूर्ण वर्तमान काळ होतो. म्हणजे बघा, क्रियापदाने आपलं रूप बदललं की काळ बदलतो. क्रियापदाने आपलं रूप बदललं की काळ बदलतो. साधा वर्तमान काळात मूळ क्रियापद, अपूर्ण वर्तमान काळामध्ये एम इज आर आणि क्रियापदाला आयएनजी, पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आता पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज, बीन, बी डबल ई एन, बीन आणि क्रियापदाला आयएनजी. हॅव हॅज कर्त्यानुसार वापरायचं. बीन एकटाच आहे, तो कोणताही कर्ता असला तरी प्रत्येकाच्या पुढे तो बीन वापरून घ्यायचा आणि क्रियापदाला आयएनजी वापरायचं. तर अशा प्रकारे आपण सहजतेने 4 काळ लक्षात घेतले. आता भूतकाळाकडे जाऊया, कारण की भूतकाळ नावाचा पण एक काय आहे, काळ या नावाच्या आजोबांना मुलगा आहे. मग त्याच्याही मुलांची नावं आहेत 4. मग साधा भूतकाळ. आता मग साधा भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप. अपूर्ण भूतकाळामध्ये वॉज वेअर आणि क्रियापदाला आयएनजी. पूर्ण भूतकाळात हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये हॅड, बीन, क्रियापदाला आयएनजी. आता मी वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्या 4 मुलांची नावं आणि त्यांच्यामध्ये येणाऱ्या क्रियापदांचं रूप सांगितलं. आता बारकाईने थोडक्यात दोघांचं कंपॅरिझन करा, दोघांची तुलना करा. साधा वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आहे, तर साधा भूतकाळात क्रियापदाचं दुसरं रूप आहे. अपूर्ण वर्तमान काळामध्ये ॲमिजार आणि क्रियापदाला आयएनजी आहे. अपूर्ण भूतकाळात वॉज आणि क्रियापदाला आयएनजी आहे. काय फरक झाला? इकडे ॲमिजार आहे, इकडे वॉज आहे. झाला की नाही फरक समजला?
पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज आणि क्रियापदाचं तीस रूप आहे. पूर्ण भूतकाळात हॅड आणि क्रियापदाचं तीस रूप आहे. म्हणजे इथे पण क्रियापदाचं तीस रूप आहे, इथे पण क्रियापदाचं तीस रूप आहे. परंतु आपण ओळखणार कसं की हा पूर्ण भूतकाळ आहे आणि हा पूर्ण वर्तमान काळ आहे. जर हॅव हॅज आला तर पूर्ण वर्तमान काळ, हॅड आला तर पूर्ण भूतकाळ. झालं. इतकं इझी. आणि पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज बीन क्रियापदाला आयएनजी आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळात हॅड बीन क्रियापदाला आयएनजी. बघा इथे पण बीन आणि आयएनजी आहे क्रियापदाला, इथे पण बीन आणि आयएनजी आहे क्रियापदाला. आणि मग ओळखणार कसं? हॅव हॅज, इकडे हॅड. मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सहाय्यकारी क्रियापद काळ ओळखण्यास खूप जास्त मदत करतो. म्हणून या सहाय्यकारी क्रियापदांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही. म्हणून आवर्जून हे सहाय्यकारी क्रियापद त्याची एक लिस्टच मी तुम्हाला दिलेली आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जाऊ शकतात आणि पाहू शकतात. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन पण तुम्ही काय करून ठेवा? ऑन करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि हो, तुम्हाला जर आपल्याला या अगोदरचे व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही काय करू शकतात? आपला व्हिडिओ प्ले होत असताना व्हिडिओच्या खालीच काय येतो? आपल्या चॅनलचा लोगो येतो. त्या लोगोला क्लिक करा. लोगोला क्लिक केल्याबरोबर तुम्ही चॅनलवर जा. चॅनलवर गेल्यानंतर तुम्ही प्ले लिस्टमध्ये जा. प्ले लिस्टला क्लिक केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मी प्रत्येक एक गोष्ट टप्प्याटप्प्याने सिरीज वाईज लिहिली. ज्या सिरीजची माहिती तुम्हाला घ्यायची असेल त्या सिरीजवर जे व्हिडिओज आहेत त्याला क्लिक करा आणि ते सर्व व्हिडिओज तुम्ही तिथे बघू शकता. तुम्हाला सर्व काही तिथे मिळून जाईल. तर आता भविष्यकाळाच्या बाबतीत साधा भविष्यकाळ, त्याच्यामध्ये शाल विल आणि क्रियापदाचं मूळ रूप. अपूर्ण भविष्यकाळ शाल विल बी क्रियापदाला आयएनजी. पूर्ण भविष्यकाळ शाल विल हॅव क्रियापदाचं तिसरं रूप. आणि पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ शाल विल हॅव बीन क्रियापदाला आयएनजी. मला सांगा आता हा जो तिसरा गट आहे त्या तिसऱ्या गटाचा आणि पहिले आपण हे जे वर्तमान काळ आणि भूतकाळ हा जो गट केला त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर बघत असाल तर